नमस्कार. आज एक मोठी घडामोड घडलेली आहे, आपण सर्वांनी पाहिली. महाराष्ट्राच्या सामाजिक समतोल बिघडवण्याच्या अनेक गोष्टी घडताना आपण सर्वजण पाहतोय. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला चीड आणू शकतात, ज्या तुम्हाला देखील संताप आणू शकतात. अशा गोष्टी घडत असतात. तसाच प्रकार झाला आज संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्याबद्दल. खऱ्या अर्थानं प्रतिगामी मंडळी आणि ज्यांना या महाराष्ट्रामध्ये अशांतता हवी आहे अशा लोकांनी भ्याड हल्ला करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं ही एक अतिशय मूर्खपणाची आणि तितकीच चीड आणणारी गोष्ट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही बघू शकता, तुम्ही आज संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर भ्याडपणे येऊन हल्ला करणं हे काही कुठल्या एखाद्या मर्दामकीचं किंवा मर्दुनकीचं काम नाहीये, लक्षात ठेवा. त्यांनी ते विचार संपवण्यासाठी जरी ते गोष्टी करत असले तरी अशा अपप्रवृत्तींनी असा हौदोस घातल्यानंतर ते विचार संपतीलच असं अजिबात नाही. तर त्या विचारांना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शाहू फुले आंबेडकरवादी विचारांची लोक अधिक बळकटपणे पुढे घेऊन जातील आणि याच्यातून एक धडा घेणं गरजेचं आहे. आपण शाहू फुले आंबेडकर विचारांच्या सर्व लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मतभेद असतील परंतु जेव्हा कुठे असे पाताळयंत्री लोक जर आपल्या एखाद्या चांगल्या लीडरच्या बाबतीत जर अशा गोष्टी करत असतील तर मला वाटतं सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं गरजेचं आहे. कुठंतरी हे विचार संपवण्यासाठी जे षडयंत्र चालू आहे, सत्ता पैसा या मदमस्तीच्या याच्यात जर हे लोक पडणार असतील तर लक्षात ठेवा, अशा गोष्टींना ही चळवळ भीक घालणार नाही. ही चळवळ अतिशय मनामध्ये रुजलेली चळवळ आहे. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अवमानकारक विधान करणारी अनेक लोक, कोरटकर हरामखोर तो असेल किंवा ते सोलापूरकर असेल, अशा लोकांच्या वेळेस भारतीय जनता पार्टीची लोक किंवा हे अशा प्रतिगामी म्हणून मिरवणारी, शेखी मिरवणारी लोक शेपूट घालून बसतात का, हाही या निमित्तानं माझा सवाल असणार आहे. कुठेतरी नावाचा आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहिल्यानंतर आपल्याला अडचण होईल. उद्या पुरोगामी विचारांची वादळं महाराष्ट्रात घोंगावतील. अशामध्ये आपला दिवा कधी विझून जाईल समजणारही नाही. या भीतीपोटी आणि अशा आकसापोटीच या लोकांनी असे भ्याड हल्ले केलेले आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनता एवढी मूर्ख नाही की या लोकांचे विध्वंसक वृत्तीचे विचार पसरू देईल आणि विध्वंसक वृत्तीच्या विचारांना खतपाणी घालेल. असं कधीही महाराष्ट्रात घडणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एवढंच मी या निमित्तानं सांगेन, आज प्रवीण गायकवाडांवर जी वेळ आली ती उद्या शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणाऱ्या प्रत्येक माझ्यासारख्या किंवा अनेक तरुणांवर येऊ शकते आणि साध्या सुध्या कार्यकर्त्यांवर येऊ शकते. खऱ्या अर्थानं लढावं लागणार आहे. आम्हाला खंबीरपणे लढावं लागणार आहे आणि या विचारधारेंना, अशा विध्वंसक वृत्तींचा खऱ्या अर्थानं जो अडचण येते विध्वंसक वृत्तींची, आपल्याला ती अडचण कुठंतरी दूर करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला हातात हात घालून काम करून अशा वृत्तींना मुळासकट ठेचावं लागणार आहे. एवढं मात्र या निमित्तानं खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून काम करणंही तितकंच गरजेचं आहे.